चाकूर तालुक्यातील बोथी येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार। गावकऱ्यांना शुद्ध पाणी केव्हा? बोथीतील RO योजनेचे भयान वास्तव समोर। ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या शासकीय RO प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे। प्रत्यक्ष पाहणीत RO प्लांटसाठी उभारलेल्या शेडमध्ये पाणी शुद्धीकरणाऐवजी शेतीसाठी वापरले जाणारे साहित्य, जळण, म्हशीच्या वासरासाठीचे साहित्य तसेच सोयाबीन गुळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्याचे दिसून आले। यामुळे गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळण्याऐवजी हा प्रकल्प गोदामासारखा वापरला जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे। शासकीय निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारलेला हा प्रकल्प ग्रामस्थांच्या उपयोगात येणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात RO यंत्रणा बंद अवस्थेत असून परिसराची देखभालही होत नसल्याचे दिसून येत आहे। यामुळे गावातील नागरिकांना आजही खासगी पाणी जारवर अवलंबून राहावे लागत आहे। गावात कमी दरात शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती, मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचा मूळ उद्देशच हरवला असल्याचे चित्र आहे। या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सरपंच व ग्रामसेवक नेमके करतात तरी काय असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। RO प्रकल्पासारखी महत्त्वाची सुविधा दुर्लक्षित ठेवून तिचा इतर कामासाठी वापर होणे ही बाब गंभीर मानली जात आहे। गावकऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन RO प्रकल्प सुरू करावा, शेडमधील अनधिकृत साहित्य हटवावे आणि जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे।